ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की सर्वेश कोणत्या वेबसाईट आणि पेजेस फॉलो केले पाहिजेत? तर सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला मागच्या सत्रामध्ये पण सांगितलं की ज्यावेळेस आपण स्टार्टअप म्हणून ऍज अ स्टार्टअप रजिस्टर आपण स्टार्टअप इंडियाच्या पोर्टलवर करतो, त्यावेळेस आपल्याला खूप मोठा ज्ञानाचा जो खजिना आहे तो स्टार्टअप इंडियाच्या पोर्टलवर जाऊन भेटून जातो. त्याच्यामुळे माझी प्रत्येक स्टार्टअपला एक विनंती आहे की तुम्ही प्रयत्न करा की स्टार्टअप इंडियाच्या पोर्टलवर रजिस्टर करा, ऍज अ स्टार्टअप करा किंवा ऍज अ स्टुडंट म्हणून करा. तुमच्या डोक्यात जे काही आयडिया आहे तिथं पिच करा. मग ज्यावेळेस त्यांचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मेल्स असतात ते तुम्हाला ऑटोमॅटिक यायला सुरुवात होते. मग तुम्हाला कळतं की हे नॉलेज येतं की बाबा या ठिकाणी ही ग्रांट ओपन झालेली आहे, या ठिकाणी हे रिक्वायरमेंट आहे किंवा हे टेंडर्स निघालेले आहेत, हे तुम्हाला सगळं त्या याच्यावरून कळून जातं. त्याच्यानंतर त्यासोबतच मी तुम्हाला रेफर करेल की वेगवेगळे जे इन्क्युबेशन्स मी तुम्हाला मागाशी प्रोग्राम सांगितले फंडिंगच्या याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये जे प्रायव्हेट इन्व्हेस्टर सांगितले, प्रायव्हेट इन्क्युबेशन सांगितले किंवा गव्हर्नमेंटचे इन्क्युबेशन सांगितले, गव्हर्नमेंटच्या ग्रांटच्या स्कीमचे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मी इन्स्टिट्यूट दाखवले, त्या सगळ्यांचे तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही त्या सगळ्यांना तुम्ही फॉलो कराल, त्या प्रत्येकाचे तुम्ही अपडेट्स घेत राहाल. त्यासोबतच मी लिंक्डइनचे पण काही 3-4 उदाहरणं तुम्हाला दिली, तर त्या 3-4 लोकांना देखील तुम्ही फॉलो करत राहा. कारण की ही लोक जी आहेत ते लिंक्डइनला कंटिन्यू लिहित असतात की आठवड्याला काय होणार आहे, काय नवीन अपडेट्स आलेले आहेत. तर ह्याच्यामुळे तुमचा जो स्टार्टअप आहे त्याला फंडिंग मिळवण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज मिळवण्यासाठी तुम्हाला महत्वाचं करेल. त्यासोबतच ऑनलाईन पूरपूर असे स्टार्टअपचे वेगवेगळे न्यूज लेटर तयार झालेले आहेत. जर का तुम्ही बघितलं युअर स्टोरी झालं किंवा ऍक्सेस बघितलं, ऍग्री स्टोरी झालं किंवा ऍग्रीकल्चर टुडे झालं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला आर्टिकल्स म्हणा किंवा वेबसाईट अवेलेबल आहेत की जे रेग्युलर बेसिसला तुम्हाला ते मदत करत आहेत. तर तेच तुला काय वाटतं? मला असं वाटतं की सर्वेश आपण ह्याचा डेटा कंझ्युम करण्यात आपलं प्रोफाईल पण चांगलं बिल्ड केलं पाहिजे. त्यावेळेस आपण लोकांची वेबसाईट बघतो त्यावेळेस आपली वेबसाईट पण चांगली आहे की हे पण बघा. बऱ्याचदा आम्ही लोकांची वेबसाईट डेव्हलप करतो त्यावेळेस आमचं असतं की मिनिमल ह्याच्यामध्ये लोकांना ती वेबसाईट बघता आली पाहिजे. बऱ्याचदा डिस्ट्रिब्युट करायचा काहीतरी स्वतःची वेबसाईट डेव्हलप असा प्रयत्न लोक करतात. जसं आपण आपली वेबसाईट डेव्हलप करतो त्यावेळेस आपण मिनिमल डेटामध्ये जास्तीत जास्त डेटा रिच करता आला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचता आला पाहिजे. दुसरी गोष्ट तुमचं लिंक्डइन प्रोफाईल, तुमच्या सोशल मीडियाचे प्रोफाईल तुम्ही स्ट्रॉंग करा मित्रांनो. प्रॉब्लेम काय होतो बऱ्याचदा वेबसाईटवर लोक जातात, नंतर तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर तुम्ही किती अपडेट आहात हे बघता. वेबसाईट कधी अपडेट केली हे बऱ्याचदा समजत नाही. तर तुमची वेबसाईट अपडेटेड असेल, ब्लॉग्स वगैरे असतील तर ओके आहे, पण बऱ्याचदा सोशल मीडियावर तुम्ही किती अपडेट आहात, तुम्ही कोणाकोणाचे फ्रेंड्स आहात, तुम्ही कोणत्या कनेक्शनशी जोडलेला आहात, तुमचं नेटवर्क चेक केलं जातं, तुमचं नेटवर्क कसं चेक केलं जातं. त्यामुळे वेबसाईट, सोशल मीडिया पेजेस, चांगल्या लोकांचे सोशल मीडिया पेजेस हे फॉलो करा आणि स्वतःला पण एवढं चांगलं बनवा की लोकांनी तुम्हाला फॉलो केलं. आता सोशल मीडियावरच्या बाबतीत मी एक रीते सांगू इच्छितो की सोशल मीडिया एक तर चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. तुम्ही सोशल मीडियावर काय पोस्ट टाकता, काय लिहिता हे पण आजकाल लोक जज करत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कमेंट करत असाल, एखाद्या गोष्टीला तुम्ही निग्लेक्ट करत असाल, त्याच्याबद्दल वाईट बोलत असाल तर लोक परसेप्शन देखील करतात. त्याच्यामुळे प्रयत्न करा तुमचा सोशल मीडिया हा व्यवस्थित असावा, त्याच्यामध्ये बायसनेस काही नसावा. जर का तुमच्या बायसनेस नसेल तर तुम्हाला लोक ऍक्सेप्ट करणार असतात. आणि आता गेले कितीतरी वर्ष आम्ही दोघं किंवा आमचं जे काही सगळी टीम आहे प्रयत्न करत आहोत की आपण भले कोणी आपल्याला थर्ड पार्टीने वाईट सांगितलेलं असेल तरी देखील आपण तिथं चांगलंच बघायचा प्रयत्न करायचा. तर सोशल मीडिया आहे तिथं पण चांगल्याच गोष्टी टाकायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून काय होईल आपलं जे नेटवर्क आहे ते जास्तीत जास्त चांगलं राहणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, शर्टवरचा डाग बघू नका. शर्ट किती चांगला आहे बघा. आपण शर्टवरचा डाग बघतो 99% गोष्टी चांगल्या व्यक्तीच्या स्वीकारत नाही. सो वेबसाईट बघा, त्या व्यक्ती डिटेलमध्ये जा, नेटवर्किंग चांगलं बिल्ड करा आणि तुमचं स्टार्टअपची जर्नी सोपी करा. येस.